कोल्हापुरात गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने देखावे जे आहेत ते साजरे करण्यात येते। आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरातील एका मंडळानं ऐतिहासिक असा देखावा केलेला आहे। या माध्यमातून ऐतिहासिक संदेश जो या मंडळाने दिलेला आहे। खरं तर चाओम्याओ ग्रुप ह्या असं मंडळाचं नाव आहे आणि या मंडळानं छावा चित्रपट नुकताच प्रसिद्ध झाला आणि या चित्रपटातील एक सीन अशा स्वरूपात जो आहे तो देखावा केलेला आहे। आपण ही सगळी दृश्य या देखाव्याचे बघतो की शिवलिंग शंभू महादेवाची पिंड देखील आहे या ठिकाणी आणि ही सगळी 12 मोठीची विहीर या साकारलेली आहे। खरं तर कोल्हापुरात अनेक देखावे ते अशा पद्धतीने अनेक मंडळ साजरे करत असतात। खरं तर ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक असा कोल्हापुरात ठेवा आणि याच माध्यमातून सगळ्या कोल्हापूरकर ही परंपरा जपत आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। ही सगळी दृश्य आपण या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत की 12 मोठीची विहीर आहे जी या तरुण मंडळाने साकारलेली आणि ऐतिहासिक संदेश तो देण्याचा प्रयत्न जो आहे ते केलेला आहे। गणपतीची मूर्ती देखील आपण पाहतो की आकर्षक अशी गणपतीची मूर्ती बसवलेली आहे आणि या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी या मंडळाचे कार्यकर्ते देखील आहेत। त्यांच्याकडून आपण या सगळ्या देखाव्याची माहिती घेणार आहोत। काय नेमकी थीम आहे आणि काय कशा पद्धतीने ही साकारलेली आहे। तर काय सांगाल कशा पद्धतीने ही सगळी तुम्ही थीम साकारलेली आहे, कोल्हापूरकरांना काय संदेश दिलेला आहे? पहिला आपला हेतू म्हणजे की जे आपल्या ऐतिहासिक जो देखावा आहे त्याचं आपण हे करा आणि मी चाओम्याओ ग्रुपचा एक कार्यकर्ता आहे। तर आपल्या मंडळाची दरवर्षी वेगवेगळी एक उपक्रम असतो की काहीतरी वेगळं नवीन जे कधी झालेलं नाही किंवा आणि ज्यातनं लोकांना बोध चांगला मिळेल ते करावे। आणखीन कार्यकर्ता काय सांगाल नेमकं काय काय थीम साकारली, काय देखावा साजरा केलेला आहे? गेल्या वर्षी छावा चित्रपट रिलीज झाला, त्यामध्ये दाखवलं असं गेलं की छत्रपती संभाजी महाराज मोहिमेवर जाताना या ठिकाणी येऊन शंभू महाराजांना एक म्हणजे थोडक्यात प्रार्थना करतात। त्याचनुसार आम्ही हा थीम करायची निवडली। यामध्ये असं दाखवलं की छत्रपती संभाजी महाराज शिवलिंगाला अभिषेक घालतायत आणि 12 मोठ्याची जी विहीर आहे साताऱ्यातली त्या ठिकाणी हा त्यांनी एक सेटअप आम्ही उभारायचा प्रयत्न केलाय। 25x70 मध्ये आम्ही एक साधारण हे केले आणि ह्याच्या अनुषंगाने गणपती म्हणायला गेलं तर हैदराबाद मधील पुरातन काळातील एक पाषाणापासून बनवलेली गणपतीची मूर्ती आहे, त्याचा आम्ही एक सेम छोटीशी मूर्ती त्यात बसवलेली आहे। खरं तर मंडळाची नेमकी काय परंपरा आहे, कशा पद्धतीने मंडळ सामाजिक संदेश देतात? 1989 सालापासून आम्ही अनेक म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपातील मूर्त्या केल्या। त्यानंतर 2000 सालापासून आम्ही ठरवलं की वर्गणी न मागता गणेशोत्सव साजरा करायचा। तिथून पुढे आता एक साधारण 25 वर्ष झालं जो काय गणपतीचा खर्च येतो तो आम्ही कार्यकर्ते करत आलोय। या मागे देखील आम्ही अनेक ऐतिहासिक वेगवेगळ्या मूर्त्या केल्या। 2022 साली आम्ही कांतारा रूपातील गणेश मूर्ती केली होती। त्यानंतर आता गेल्याच वर्षी हरिश्चंद्र गडावर जी केदारेश्वराची गुहा आहे तिथे एक अशी मूर्ती दाखवल्या की 4 युगांचे 4 पोल आणि त्यामध्ये शिवलिंगाला अभिषेक घालतेले गणपती अशी आम्ही मूर्ती केली होती। अशा अनेक त्याचनुसार आम्ही या वर्षी देखील ऐतिहासिक वारसा असलेली शंभू महाराजांची 12 मोठ्याची विहीर अशी कन्सेप्ट केली आहे यावर्षी। काय नेमकं आता अनेक तरुण मंडळांना काय आव्हान असेल? आत्ताच्या पिढीला आव्हान द्यायचं म्हणजे झालं की सगळ्या लोकांपर्यंत ऐतिहासिक ज्या बातम्या आहेत त्या पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे ऐतिहासिक संदेश लोकांपर्यंत पोहोचेल किंवा ज्या गोष्टी लोकांना आजपर्यंत माहित नाहीत त्या इथून पुढे लोकांपर्यंत कळू देत असाच एक त्या संदर्भात काहीतरी देखावे करावेत अशी विनंती। तर आपण बघितलं की हे होते मंडळाचे कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक देखावा सादर करून ऐतिहासिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे ते या मंडळाने केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।